नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास चतुर्थीनिमित्त असणार आहे. आता प्रत्येक महिन्याला 2 चतुर्थी येत असतात. एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्ट चतुर्थी. त्यातल्या त्यात उद्या जी चतुर्थी आहे त्याचं महत्त्व विशेष आहे, कारण उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. आता अंगारकी संकष्टी चतुर्थी इतकी महत्त्वाची का, तर बघा, दर महिन्याला जी संकष्टी चतुर्थी येत असते त्याला आपण उपवास करत असतो. आता काही जणांना उपवास करायला जमत नाही. त्यामुळे तुम्हाला जरी संकष्ट चतुर्थी दर महिन्याला येते त्याचा उपवास करायला जमला नाही आणि उद्याच्या चतुर्थीचा म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा जरी तुम्ही उपवास केला तरी प्रत्येक महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला ह्या एका अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे मिळणार आहे. त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणती कामं करायची आहेत, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, उपाय करायचे आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचंच आवडतं दैवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला गणपती बाप्पांची कृपा ही हवीच असते, कारण गणपती बाप्पांची कृपा ज्यांच्यावरती होते त्यांच्या आयुष्यातली सगळी विघ्न जी आहेत ती दूर होत असतात. मग ते आजारपण असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात, नोकरी, व्यवसाय, या सगळ्यांमध्ये आपल्याला यश हे मिळतच असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने गणपती बाप्पांची आराधना करायचीच आहे. जेव्हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरावरती असतो तेव्हा आपल्या घरात कोणत्याही प्रकारचं विघ्न जे आहे ते टिकत नाही. आपलं घर सुखाने आणि समाधानाने भरत असतं. तर बघा, आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊयात. तर उद्याच्या दिवशी अर्थातच आपल्याला लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी जे आहे ते आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळेल. यानंतर बघा, आपला मुख्य दरवाजा जो आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठा वगैरे स्वच्छ केल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. आपला मुख्य दरवाज्यावरती आपल्याला शुभ लाभ द्यायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकवाचे 2 टिपके देखील द्यायचे आहेत. बघा, रिद्धी-सिद्धीच्या नावाने जेव्हा आपण 2 टिपके देतो तेव्हा पूर्ण गणेश कुटुंबाचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. म्हणजेच काय, तर बघा, गणपती बाप्पा, शुभ लाभ, रिद्धी-सिद्धी हे सगळे आपल्या घरामध्ये आपोआप येत असतात. त्यामुळे हे छोटंसं काम आपल्याला उद्या सकाळी करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती जसं आपण इतर सणावाराला दिवा लावतो त्याचप्रमाणे तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे. अशा प्रकारे बघा, आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात जी आहे ती करायची आहे. यानंतर देवांची पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पंचामृत जर नसेल तर दूध किंवा पाणी तुम्ही वापरलं तरी देखील चालेल. अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष तुम्ही 21 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हणा, किंवा मग एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष आणि 108 वेळा ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप केलात तरी देखील चालेल. आता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, तर त्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसा आणि अशा प्रकारे अभिषेक जो आहे तो करून घ्या. आता मुलं जर थोडी मोठी असतील मुलं, तर त्यांच्याकडून एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते म्हणून घ्या आणि हे अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे ते घरातल्या सगळ्या सदस्यांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे. बघा, याने देखील आपल्या घरामध्ये जर काही आजारपण असेल किंवा काही विघ्न येत असेल कामामध्ये, ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. यानंतर बघा, आपल्याला गणपती बाप्पांना उद्या दुर्वा आणि त्याचबरोबर हिरवे मूग देखील अर्पण करायचे आहेत. बघा, हिरवा रंग हा बुधग्रहाशी संबंधित आहे आणि हा बुधग्रह आपला जर मजबूत असेल तर म्हणजे विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढत असते किंवा त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी त्यांना मदत मिळत असते. तुमचा जर व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्यामध्ये देखील वृद्धी होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते. ह्याच हिरव्या मुगाचा तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील उपाय करू शकता. तो कसा करायचा आहे, तर बघा, 21 मुगाचे दाणे घ्यायचे आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही मंदिरात जाऊन, म्हणजे तुमच्या जवळपास जर गणपतीचं मंदिर असेल गणपती बाप्पांचं, तर मंदिरात जाऊन देखील उपाय करू शकता किंवा घरी केला तरी देखील चालणार आहे. 21 मुगाचे दाणे घ्यायचे आणि आपल्याला गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे. म्हणजे एक मुगाचा दाणा बाजूला ठेवायचा आणि एकदा गणपती स्तोत्र म्हणायचं, दुसरा ठेवायचा, दुसऱ्यांदा म्हणायचं. अशा प्रकारे आपल्याला 21 वेळेस गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि हे मुगाचे दाणे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. बघा, आता हा उपाय मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंदिरात जाऊन देखील करू शकता किंवा घरी केलात तरी देखील चालणार आहे. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. त्यांच्या वाट्याला जी काही विघ्न येत आहेत ती विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे.
आता बघा, कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं म्हटलं तर आपल्याला स्वतःला कष्ट करावे लागतात. विद्यार्थी असेल तर त्याला अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. आपल्याला पैसा कमवायचा असेल तर नोकरी करणं, व्यवसाय करणं गरजेचं असतं. पण बघा, त्यासोबतच आपल्याला नशिबाची साथ हवी असेल, दैवी शक्तीची साथ हवी असेल, तर आपल्याला हे छोटे छोटे उपाय देखील करायचे असतात. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मग ती कुठल्याही क्षेत्रातील असेल, विद्यार्थी असतील किंवा नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता. यानंतर बघा, आपलं स्वतःचं घर व्हावं यासाठी उद्याच्या दिवशी गणेश पंचरत्न स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे. बघा, अतिशय सोपं आणि छोटंसं असं हे स्तोत्र आहे, पण अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. त्यामुळे तुमची घराची इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना नवस करून अशा पद्धतीने गणेश पंचरत्न स्तोत्र वाचायला तुम्ही सुरुवात करा उद्यापासून. निश्चितच तुम्ही जे घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि त्यामध्ये जर काही विघ्न येत असतील, अडथळे येत असतील, तर ते दूर होण्यासाठी नक्कीच गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे हा उपाय जो आहे तो तुम्ही उद्यापासून तुमचं घर, स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात करू शकता. यानंतर बघा, उद्याच्या दिवशी चतुर्थीनिमित्त आपल्याला कापरासोबत काही गोष्टी प्रज्वलित करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते शुद्ध होण्यासाठी, सकारात्मक होण्यासाठी आणि पवित्र होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. तर बघा, संध्याकाळच्या वेळेस साधारण दिवे लागण्याची जी वेळ असते ना, त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. काय करायचं आहे तर बघा, 4-5 कापराच्या वड्या, आता भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर तो घ्या, नसेल तर मग साधा कापूर घेतला तरी चालेल. 4-5 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि एक खोबऱ्याची वाटी आपल्याला लागणार आहे. छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची किंवा मग छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी देखील चालेल. आता ही जी खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा आहे, तो एका प्लेटमध्ये घ्यायचा. त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आणि मग हा कापूर जो आहे तो त्याच्यावरती प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा: ओम विघ्नहर्ताय नमः. ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. आणि हा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्ही दर संकष्टीला केला तर नक्कीच आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते. आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये जी काही विघ्न येत असतात ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे विश्वासाने हा उपाय आपल्याला उद्या नक्कीच करायचा आहे. आणि ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे. बघा, कचऱ्याच्या पेटीत वगैरे तुम्ही टाकू नका. ही निर्माल्यामध्येच आपल्याला टाकायची आहे. ही काळजी घ्यायची आहे आपल्याला. यानंतर एक महत्त्वाचा उपाय, ज्यांचं लग्न जमत नाही, भरपूर प्रयत्न करून झाले पण स्थळं येतात, पण काही ना काही कारणांमुळे जर लग्न जमत नसेल, तर तुम्ही एक छोटासा उपाय जो आहे तो करून बघा. 100% त्याचा शुभ परिणाम तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, उद्याच्या दिवशी 11 हळकुंड जी आहेत ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत. प्रत्येक हळकुंड अर्पण करताना ओम गणपते नमः असं आपल्याला म्हणायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. ही जी हळकुंड आहेत ती बघा, संध्याकाळी किंवा थोड्या वेळाने आपल्याला उचलायची आहेत. आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ही जी हळकुंड आहेत ती बांधायची आहेत. हळकुंड बांधून तुमची जर वेगळी खोली असेल तर तिथे तुम्ही ही ठेवायची आहेत. आणि जर नसेल तर मग तुमच्या जवळच, म्हणजे काही कप्पा वगैरे असेल तर तिथे ठेवायचे आहेत. आणि बघा, शक्यतो त्याच्यावरती कोणाची नजर पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ही जी हळकुंड आहेत ती ठेवायची आहेत. कधीपर्यंत ठेवायची तर बघा, जोपर्यंत तुमचा विवाह संपन्न होत नाही तोपर्यंत. म्हणजे लग्न ठरलं आहे तर विसर्जन करायची का तर नाही. तर बघा, जोपर्यंत तुमचा विवाह संपन्न होत नाही तोपर्यंत ही जी हळकुंड आहे ती तुमच्या जवळच ठेवायची आहेत. विवाह झाल्यानंतर ही हळकुंड आहे ती आपल्याला विसर्जन करायची आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर बघा, उद्या अंगारकी संकष्टीनिमित्त आपल्याला काय काय करायचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी, विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणते उपाय करायचे आहेत, हे मी इथे थोडक्यात सांगितलेलं आहे. जे जे तुम्हाला शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करा. आणि जमल्यास तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे देखील जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. कारण बघा, घरामध्ये देव असतोच, पण अशा विशेष प्रसंगी आपण मंदिरामध्ये जाऊन जर दर्शन घेतलं तर त्याचं विशेष असं महत्त्व असतं. त्यामुळे नक्कीच जाण्याचा प्रयत्न करा. बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.